रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, आपल्या जमिनीला शेतीला आपण रासायनिक खत टाकून आपल्या जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत. माझ्याकडे 10-15 गायी आहेत शेतकरी बांधवांनो. या ठिकाणी आपण महापाठीमागे पाहू शकतो. हे आपला गोठा आहे आणि त्याच गोठ्यातला आपण शेणखत या ठिकाणी एकत्र जमा केला आहे उकंड्यामध्ये. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की ही पूर्ण आपला ही इकडं जी दिसतंय ही पूर्ण शेणखताचा ढिगारा आहे आणि ह्या ढिगाऱ्यावरती हे आपण गांडूळ सोडलेले होते आणि ह्या गांडुळांनी हा खत जो आहे तो आपला कशा पद्धतीने केलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो का. एकदम चापतीसारखा खत या ठिकाणी केलेला आहे आणि आपल्याला पाहायचं असेल तर या ठिकाणी गांडूळसुद्धा तुम्हाला या ठिकाणी निदर्शनास येतील. हे पहा, बघा हे गांडूळ या ठिकाणी निघालेलं आहे. तर जमिनीचं हे आपल्या खरं सोनं आहे. गांडूळ हे आपल्या जमिनीचे खरे मित्र आहेत. जमीन आपली भुसभुशीत ठेवतात, आपल्या जमिनीची सुपीकता वाढवतात, आपल्या जमिनीमध्ये पाणी मुरण्यासाठी मदत करतात. आपली जमीन एकदम काळीभोर राहते, भुसभुशीत राहते, ज्यामुळे आपल्या पिकाची योग्यरित्या वाढ होते. तर शेतकरी बांधवांनो, हा जो खत आहे हा खत आपण बाजारामध्ये विकत घ्यायला गेलं तर खूप मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. परंतु आपल्या शेतामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला तर नक्कीच हा व्यवसाय आपल्याला परवडतो. आता या ठिकाणी आपण ही नवीन शेणखत टाकलेलं आहे. याच्यावरती पण आता हेच गांडूळ इथलं झाल्यानंतर हेच गांडूळ तिकडे जाऊन त्यासुद्धा शेणखताचा अशाच पद्धतीचा खत तयार या ठिकाणी करतात. हे पूर्ण आपण पाहू शकतो कसा आहे ढिगारा एकदम चापत्तीसारखा करून टाकलेला आहे गांडुळांनी. हे बघा मित्रांनो. तर आपल्याला दुग्ध व्यवसाय परवडत नाही म्हणणारे अनेक शेतकरी आहेत, परंतु योग्य व्यवस्थापन योग्य नियोजन जर केलं तर दुग्ध व्यवसाय नक्कीच परवडतो. आज आपल्याकडे मुक्त गोठा पद्धत आहे आणि या मुक्त संचार गोठा असल्यामुळे ह्या ज्या आपल्याला गायी दिसतात ह्या पूर्णपणे या जाळीमध्ये मुक्त असतात आणि शेण प्लस मुतारी, शेणापेक्षा सुद्धा मुतारीमध्ये जास्त ताकद असते, पॉवर असते आणि म्हणून तो जो खत आहे निघणारा तो एकदम प्युअर याच्यामधला खत प्युअर सेंद्रिय खत तयार होतो आणि त्यामुळं आपल्या जमिनीचं उत्पन्न हे वाढतं. तर शेतकरी बांधवांनो, दुग्ध व्यवसाय हा परवडत नाही म्हणण्यापेक्षा आपण जर नवीन प्रयोग करत गेल तर नक्कीच आपला दुग्ध व्यवसाय परवडतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा. रामकृष्ण हरी.